हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम मस्त, सुपर छान आहे. हे बघा, आपले सगळ्यांना सर्व काही असते, तरी काही लोक दुखी असतात, अनहॅपी असतात. तुम्ही बोला त्यांच्याशी, कसा तो काय आहे, दिवस चाललेत, असं बोलत असतात. हे कशामुळे होते माहितीये का? कशामुळे होते हे? कोण जबाबदार ह्याला? स्वतः सुखी किंवा दुःखी व्हायला कोण जबाबदार? आपण स्वतःच जबाबदार आहोत. तू आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार म्हटले ना, त्यामुळे ह्याला आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि हे कशामुळे होते? हे आपण रिकाम बसल्यामुळे होते. त्यामुळे आपण रिकाम बसलं की आपल्याला माहित आहे, एम्प्टी ब्रेन इज ए डेव्हिल्स वर्कशॉप. मग तिथे डेव्हिल येतो. तुम्हाला पण ती गोष्ट माहीत असेल. एकदा काय होते, एक भूत येते, तर म्हणते मला काहीतरी काम सांग. तो माणूस सांगतो, ओके हे कपडे धुवून टाकले आणि लगेच 1 मिनिटात देते, मला काहीतरी काम सांग. तो म्हणतो ही भांडी घासून टाक, तर झाला. येते लगेच, ही खोली साफ कर. मग काय? मग त्याला म्हणते तर काय काम सांगायचं, घरातली सगळी कामं करून घेऊन झाली. मग म्हणतो ते खांबाला चढायचं उतरायचं हे करत राहा. मग तर डेव्हिल गप्प बसते. आपलं मन पण असंच आहे. आपलं मन पण एक डेव्हिल आहे. तर रिकामा असलं का नाही, सैतान आहे. त्यामुळे हे मनाला आपण बिलकुल रिकामं ठेवायचं नाही. हल्ली काय झालंय माहित आहे का? हल्ली बरेच वेळेला आपण आपले मनाचा किंवा आपले ब्रेनचा, आपले मेंदूचा वापर करत नाही. आता आपण लहान असताना आपण सगळे माझ्या वेळेत आपण गणित करताना वगैरे किती मोठे आकडे असले तरी आपण कसे करत होतो? आपण कॅल्क्युलेटर वगैरे होता का तेव्हा? नाही. आपण आपले मनानं करत होतो. हल्ली काय झाले? हल्ली कॅल्क्युलेटर शिवाय काही येत नाही. परवा तर माझी एक मैत्रीण म्हणाली, अगं मला भागाकार पण विसरले आता. का? कॅल्क्युलेटरवरच सगळं, मोबाईलवर कॅल्क्युलेटर आहे त्याच्यावरच करतो, त्यामुळे मला आता भागाकार कसा करायचा हे सुद्धा मी विसरलेली आहे, असं म्हणाली बघा. MA BEd झालेली मैत्रीण. म्हणजे आडाणी वगैरे नाहीये. हे कशामुळे झालं? आपण आपला ब्रेनचा उपयोग केला नाही. आपण एका लोखंडी हत्यार न वापरता तसंच ठेवलं वर्षानुवर्ष, काय होते? तर गंजून जाते. इन द सेम वे आपले ब्रेन पण आपण वापरलं नाही ते तर गंजून जाते. आणि आपली कल्पनाशक्ती पण कमी कमी होत जाते. पूर्वीच्या काळी काय होतं, आपण लहान असताना आपण सर्वजण आपण गोष्टी वगैरे ऐकत होतो का नाही? आणि त्या गोष्टी ऐकून आपण रात्री झोपायचो. तेव्हा ते सगळे गोष्टींतल्या कल्पना आपले मेंदूत भरून राहायच्या. आताची मुलं काय करतात? मोबाईल, मुलं म्हणण्यावे आपण सुद्धा मोबाईल म्हणा किंवा लॅपटॉपवर म्हणा, त्यामुळे आपण तिथे बघतो, आपण काही विचार करत नाही. पूर्वी त्या गोष्टी ऐकताना आपण विचार करत होतो. ह्या क्रिएटिव्हिटी माइंडची
हळूहळू कमी होत चाललेली आहे. त्यामुळे ही आपण कमी करता कामा नये. आपण आपलं ब्रेन कायम ॲक्टिव्ह ठेवायला पाहिजे. नवीन नवीन कल्पना, नवीन संकल्पना, नवीन काही करत राहायला पाहिजे आणि आयुष्यभर आपण सतत शिकत राहायला पाहिजे. पूर्वी आपण ऐकलेलं आहे, वी शुड बी द स्टुडंट्स थ्रू आउट युअर लाईफ. हे नुसतं बोलायचं वाक्य नाही आहे. आपण आपल्याला होते तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत जाऊया, तर आपलं ब्रेन ॲक्टिव्ह ताजंतवानं राहते आणि ब्रेनला सगळं काही शिकायची, करायची कॅपॅसिटी आहे. खूप कॅपॅसिटी आहे. फक्त एकच म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे, पेशन्स पाहिजे. अहो, राईट ब्रदर्स किती वर्ष थांबले विमानाचा शोध लावायला. जवळजवळ 16 वर्ष ते त्या गोष्टीवर काम करत राहिले. तेव्हा त्यांना विमानाचा ते शोध लावला किंवा निर्माण केला. थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रिक बल्ब, किती त्याचे एफर्ट्स. विचार करा, आपल्यासारखाला माणूस एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा झालं नाही म्हणताना सोडून टाकला असता. ते 9999 टाइम्स त्यांचे प्रयत्न फेल गेले आणि 10,000वा प्रयोग त्यांना यश दिलं. त्यामुळे आपलं काय चुकते, आपण कुठे चुकतो, आपण लगेच सोडून टाकतो. प्रयत्न करतो 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळेला आणि सोडून टाकतो. कोणाला वेळ आपण सोडलो की आपलं यश तिथेच एक पाऊल पुढे यश असू शकते, हेच आपण कधीच विचार करत नाही. त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. कधी आपण नाही, इथे सोडलं नाही, हे मला जमेपर्यंत मी करणार आहे, मी करू शकतो, आय कॅन, आय विल, हे आपले मनात कायम असायला पाहिजे. नाही तर नाही बाई, थकले, मला नाही आता होत. नाही, थकत नाही माणूस. तुम्ही मनानं तयार असला का नाही, तुम्ही बिलकुल थकत नाही. माणूस शरीरापेक्षाही मनानं थकला का नाही, थकला तो संपला. त्यामुळे मनानं आपण कधीच संपायचं नाही, मनानं कधीच थकायचं नाही. आपण मनानं थकलो नाही की आपण शरीरानं पण ताजे तवाने राहतो. आणि मनानं थकलो का नाही, संपलं, गेलं. ह्याच्यासाठी आपण ॲक्टिव्ह राहायचं, आपला व्यायाम व्यवस्थित करायचं, आपलं खाणं पिणं सगळं व्यवस्थित ठेवायचं, आनंदानं राहायचं, योग्य त्या गोष्टी करायच्या, अयोग्य त्या गोष्टींकडे जायचं नाही. एवढं केलं का नाही, आपण कायम आनंदी राहू शकतो. आणि तुम्ही आनंदी आणि सुखी असलात का नाही, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या आपोआप तुमच्याकडे आकर्षण करून येतात. हे बघा, कचरा कचराकडे जातो, चांगलं चांगलेकडे येते, पैसा पैसेकडे जातो, बुद्धी बुद्धीकडे जाते म्हणतात. असंच आपण व्यवस्थितपणे चांगलं आनंदानं राहिलं का नाही, आनंद आपोआप आपल्याकडे येते. आपल्याला कुठेही आनंद शोधत जावं लागत नाही, आपोआपच तो तुम्हाला शोधत येतोय. त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी काय करायचं, आपण हॅपी राहायचं,
आनंदी राहायचं आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज बिझी राहायचं. ते आपण सर्व सुखी राहू शकतो. अच्छा, हॅव ए गुड डे.